बकरी ईद सण नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करा. जनावरांच्या अवैध वाहतूक व कत्तलीवर कडक कारवाईचे निर्देश. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांचे प्रशासनाला आदेश. डॉक्टर मैनाक घोष यांनी आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत नियमांचे काटेकोर पालन करून सण उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलंय. जनावरांच्या अवैध वाहतूक व अनधिकृत कत्तलीवर कठोर कारवाई करण्याचा निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्रा, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, परिवहन विभाग, पोलीस प्रशासन तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर घोष म्हणाले की महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम 1995 नुसार राज्यात गाय, वळू आणि बैल यांच्या कत्तलीस बंदी आहे. तसेच त्यांच्या वाहतूक, खरेदी, विक्री व मांस बाळगण्यावरही निर्बंध आहेत. त्यामुळे बकरी ईदच्या काळात कोणत्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी. जनावरांच्या वाहतुकीसाठी अधिकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच वाहतूक करणाऱ्या जनावरांच्या कानात ओळख बिल्ला असणं आवश्यक असल्याचंही सांगितले. अनधिकृत कत्तलखाने आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. गावांमधील अनधिकृत कत्तलखान्यांची माहिती सरपंच आणि ग्रामसेवकांनी प्रशासनाला देण्याचं आवाहनही करण्यात आलंय. सणादरम्यान प्राण्यांच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावून शहर आणि गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलंय. बैठकीत जनावरांची अवैध वाहतूक, पशुधन संरक्षण आणि कायद्यांच्या अंमलबजावणी संदर्भात विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.